खरात प्रकरणासंदर्भात खरं तरी अपडेट आहे। अशोक खरातनं पोलिसांसमोर अत्यंत धक्कादायक खुलासे केलेत। दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए अशी धक्कादायक कबुली खरातनं पोलीस कोठडीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवाय ज्या गोष्टी लोकांना चमत्कार किंवा वशीकरण वाटतात ती फक्त आपली हातचलाखी असल्याचं खरातनं मान्य केलंय। महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी खरातनं केलेल्या हातचलाखींना त्याने वैज्ञानिक गोष्टींचं नाव दिल्याचंही समोर आलंय। या भोंदू खरातनं कोणत्या हातचलाखीचा वापर केला हे करण्यासाठी त्याला कोणी मदत केली याचा तपास आता एसआयटी कडून सुरू आहे। एकंदरीतच पहिल्यांदा खरातकडून कुठली तरी कबुली आल्याचं आपण पाहतोय। खरातनं कबुली दिलेली आहे की जे काही महिलांसोबत केलं, त्यांना जाळ्यात ओढलं, ते सगळं काही हातचलाखीच होती आणि त्यानुसार त्यांनी महिलांसोबत सगळं दुष्कृत्य केलेलं आहे। हातचलाखींना त्यानं वैज्ञानिक गोष्टींचं नाव दिलंय। तर महिलांसाठी खरातच्या ट्रिक्स पाहूयात। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी खरात ट्रिक्स वापरायचा। हातचलाखीला खरातनं विज्ञानाचं नाव दिलंय। विज्ञानातल्या काही ट्रिक्सचा सुद्धा वापर केल्याची कबुली त्यानं दिली आहे। चमत्कार वशीकरण नाही तर हातचलाखी केल्याची कबुली खरातनं दिली आहे। या हातचलाखीनं आकर्षित करून महिलांचं तो लैंगिक शोषण करायचा। लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्याने फसवणूक केली। तर इकडे अशोक खरातची मुलगी तृप्तबाला ही आता एसआयटीच्या रडारवरती आलेली आहे। तृप्तबाला खरातची एसआयटी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे। तृप्तबाला खरात हिच्या नावावरती जवळपास 100 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलंय। संपत्तीमध्ये मोकळे प्लॉट्स, आलिशान फ्लॅट्स आणि बेनामी मालमत्तेचा समावेश आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजून सुद्धा फरार आहे। दुसरीकडे त्याचा मुलगा सुद्धा फरार झाला होता। तर अशोक खरात याची मुलगी तृप्तबाला सुद्धा आता एसआयटीच्या रडारवरती असल्याचं आपण पाहतोय। खरं तर चौकशी तिची होणार आहे आणि तिच्याकडे 100 कोटी रुपयांची पेक्षा जास्त मालमत्ता तिच्याकडे असल्याचं आता कळतंय। तर एकंदरीतच खरातची मुलगी आधी सगळ्यात पहिले पत्नी रडारवरती आली होती, नंतर आपण पाहतोय की मुलाचा तपास झाला आणि आता तृप्तबाला त्याची जी मुलगी आहे खरातची ती सुद्धा एसआयटीच्या रडारवरती आहे। जवळपास 100 कोटी रुपये तिच्या नावावरती असल्याचं कळतंय, ज्यात प्लॉट्स आहेत, फ्लॅट्स आहेत, तर काही बेनामी मालमत्ता सुद्धा आहे। तर आज संध्याकाळी 5 वाजता एसआयटी पत्रकार परिषद घेणार आहे। अशोक खरात प्रकरणात पत्रकार परिषद घेत तेजस्वी सातपुते सविस्तर माहिती देणार आहेत। आतापर्यंतचा तपास कसा झाला, काय पुरावे समोर आलेत, कशी कबुली दिली आहे, सगळं काही समोर येण्याची शक्यता आहे। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते नेमकं काय माहिती देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलंय, कारण की देशाला हादरवणारी अशी ही घटना आहे। हे खरात प्रकरण आहे।